100% स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहे। नवापूर आणि शहाद्यामध्ये मित्र पक्षाची भूमिका शिवसेना बजावत आहे। राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूरमध्ये 4 नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत। तिकडे महाविकास आघाडी बनवली आहे, मला वाटतं अभिजित पाटलाने, तिचं नाव मला सांगता येणार नाही पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यात सुद्धा आमचे 6 उमेदवार उभे आहेत। परंतु दुर्दैवानं काही उमेदवारांचा हट्ट होता की आम्हाला निवडणूक धनुष्यबाणवरच लढायची आहे। खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना 2 एबी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहेत। नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान तुमच्या समोरच आहे, पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे। तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे, शिवसेनेमध्ये गटबाजी नाही। भारतीय जनता पक्षाच्या 4 उमेदवारांनी तळोद्यामध्ये इंटरव्ह्यू दिली होती, त्याच्यातल्या एकाच उमेदवाराला जो काँग्रेसचा होता पूर्वी आमचा होता तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला। त्या सूर्यवंशींना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली। त्यांचे प्रांतिकचे नेते शशिकांत वाणी सिटिंग नगराध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालली त्या अजय भैया परदेशी आणि योगेश चौधरी यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही। योगेश चौधरींनी मला वाटतं, मी ऐकलं, मला माहीत नाही, की राष्ट्रवादी अजितदादा पवारकडनं फॉर्म भरलेला आहे। आता हे 2 लोकांनाही ते समजवण्याचा किती प्रयत्न करतात मला माहीत नाही, पण अंतर्गत गटबाजीचा फायदा निश्चितच शिवसेनेला दोन्ही ठिकाणी होईल।